आजच्या व्हिडिओची सुरुवात चकलीपासून आणि चकली बनवायचं काम हे करत आहे माझ्या सासूबाई आणि आमच्या आई ह्या खूप छान चकली बनवतात आणि हे भाजणीचं जे पीठ आहे तर ते भारतातूनच घेऊन आल्या होत्या आणि मस्त अशा चकल्या करत आहे आणि नवीन जो सोऱ्या आहे त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा हा सोऱ्या खूप आवडला आणि मस्त आहे, एकदम हेवी आहे तो आणि त्याच्यामध्ये जास्त मेहनत पण लागत नाही आहे। तर खूप छान चकल्या त्या बनवतात आणि आता त्या चकल्या बनवत आहे म्हणजे आम्हाला रोज खाण्यासाठी, कारण की आम्हाला अशा गोष्टी मिळत नाही ते आणि म्हणतात ना आईच्या हातचं जे आईच्या हातचंच असतं, तर त्याच ह्या बनवत आहेत आणि त्या खूप छान आणि खुसखुशीत बनवतात चकल्या। तर इथं पूर्ण चकल्या रेडी झालेल्या आहेत आणि खूप साऱ्या चकल्या केलेल्या आहेत। श्रीकांतला खूप आवडतात चकली खाण्यासाठी। तर आम्ही निघालेलो आहोत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघण्यासाठी, न्यूयॉर्क सिटी पाहण्यासाठी। त्याच्यानंतर थोडंसं इंडिया स्क्वेअर न्यू जर्सीच्या एरियामध्ये जे आहे ते तिथे पण पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की स्किप न करता नक्की बघा। तर आता आम्ही सकाळी 7 वाजता सगळे आवरून निघालेलो आहोत, कारण की आम्हाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघण्यासाठी तिथे फेरी पकडावी लागते, बोटने जावं लागतं। तर त्याच्यासाठी आम्ही लवकर निघालेलो आहोत आणि सकाळची जी पहिली जी फेरी आहे तर ती 10 वाजताची होती आणि आम्ही तिथे 8:30-9ला पोहोचलो। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघण्यासाठी। तर आज आई पप्पांना जगातील 7 आश्चर्यापैकी जे आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ते दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत। आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी काय आहे सगळ्यांना माहीत आहे की अमेरिका आणि फ्रान्सच्या मैत्रीचं प्रतीक आहे ते। तर आता पाठीमागच्या जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्ही फक्त बाहेरूनच पाहिलं होतं, लांबूनच पाहिलं होतं। आता आम्ही तिथे बोटीने जाणार आहोत। आता सध्या चेकिंग करू आम्ही, बोटीने तिथे जाऊ आतमध्ये आणि तिथे जवळून पाहणार आहोत। आज पण थोडीशी थंडी आहे आज आणि थोडंसं पावसाचं सुद्धा वातावरण झालेलं आहे। तर आता चला तुम्हाला पण दाखवते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कसं असणार आहे। आधी चेकिंग करतो आम्ही आणि नंतर मग बोट पकडून आम्ही तिथे जाणार आहोत। तर आता आम्ही सिक्युरिटी चेकिंगसाठी जात आहोत आणि इथे सिक्युरिटी चेकिंगमध्ये तुम्हाला पासपोर्ट दाखवावा लागतो। सगळ्यांचे पासपोर्ट सोबत आणले होते, जयचं बर्थ सर्टिफिकेट। तर जयचा अजून पासपोर्ट नसेल काढला तर बर्थ सर्टिफिकेट दाखवलं तरी चालतं। तर आम्ही सिक्युरिटी चेकिंगसाठी चाललेलो आहोत आणि एअरपोर्टवर जसं चेकिंग होतं तसंच इथे चेकिंग केलं जातं, कारण की खूपच हाय सिक्युरिटी असते इथे। तर आम्ही सिक्युरिटी चेकिंग करायला आता तिकडे चाललेलो आहोत आणि तिकडून लगेच आम्ही फेरी पकडण्यासाठी आता निघालेलो आहोत। आणि पहिली जी फेरी आहे बोटची तर ती आता आम्हाला भेटणार आहे 10 वाजताची। तर थोडंसं आम्ही लवकर आलो, ब्रेकफास्ट केला छान, भाजी चपाती शिरा सगळं मी घेऊन आले होते सोबत दुपारच्यासाठी। आणि संध्याकाळी तर आम्ही थोडंफार बाहेरच खाऊ, पण सोबत असलेलं चांगलं, कारण की आई पप्पांना इथल्या बाहेरचं खाणं आवडणार नाही आणि इथे असे जवळपास आपल्या इंडियासारखं हॉटेल्स असे भेटत नाही। त्याच्यामुळे भाजी चपाती ही सोबत मी घेऊनच येत असते नेहमी आणि जयचं पण खायच्या ज्या गोष्टी असतात त्या सोबत ठेवाव्याच लागतात। तर आता आम्ही आता फेरी पकडत आहोत इथे आणि आमची बोट आलेली आहे। फेरी आलेली आहे, आता फेरीमध्ये बसू आम्ही आणि खूप गर्दी आहे पाठीमागे। त्यासाठी आम्ही लवकर आलो, घरून 7 वाजताच निघालो होतो सकाळी आम्ही।
बोटचा पहिला स्टॉप होता एलिस आयलंड म्युझियम बघण्यासाठी. तर तुम्ही इथे पण थांबू शकता किंवा डिरेक्टली स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघण्यासाठी पण जाऊ शकता. तर आम्ही असं प्रेफर केलं पहिल्यांदा की आम्ही म्युझियम बघू एलिस आयलंडची. आणि इथे कसं इमिग्रंट आले होते तर त्याची पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण क्लिप्स पण त्यांनी इथे 30 मिनटाची दाखवली होती. मूवीसारखं दाखवलेलं होतं ते कसे आले होते आणि कसे त्यांचे हाल झाले आणि कसं त्यांना येऊन इथे ठेवलेलं होतं आणि यांची जुन्या राहण्याची पद्धत कशी होती ते सगळं ह्या म्युझियममध्ये ठेवलेलं होतं. तर आई पप्पांनी ते सगळं बघितलं आणि त्यांना आवडलंसुद्धा की आणि ही अमेरिका ही पहिली नेटिव्ह इंडियन्सची होती, अमेरिकन इंडियन्सची होती. त्याच्यानंतर युरोपियन लोकं आली. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळी हिस्ट्री अमेरिका ही पहिली कुणाची होती तर ही अमेरिकन इंडियन्सची होती. चेरेकी इंडियन्स बोलतात त्यांना. तर ती हिस्ट्री इथे सगळी दाखवलेली आहे. आता आमची म्युझियम बघून झालेली आहे आणि बोट परत आलेली आहे. तर आता ही बोट आम्हाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या आयलंडवर नेणार आहे. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तर आता आम्ही आतमध्ये बसलेलो आहोत आणि फेरीमध्ये आणि जय एन्जॉय करत आहे त्याच्या पप्पांसोबत. त्याच्यानंतर आम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पोहोचलो. I'm trying to write your numbers for you. तर थोडीशी थंडी इथे होतीच. आई पप्पांना थोडीशी थंडी जाणवत होती कारण की ते नवीनच आहे अमेरिकेमध्ये. आम्हाला सवय होती. आम्ही विदाऊट कॅप वगैरे पण जात होतो कारण की आम्हाला ह्या वातावरणाची सवय होती की मध्येच थंड आणि मध्येच गरम असं होत होतं. त्याच्यामुळं त्यांना थोडंसं वातावरणाशी ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम होत होता. तर हे आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि हे अमेरिका आणि फ्रान्स यांच्या मैत्रीचं प्रतीक आहे. तर खूप सुंदर आहे बघण्यासाठी. आम्ही जे बघितलं होतं पाठीमागच्या वेळेस ते जर थोडंसं लांबून बघितलं तर आता आम्ही जवळून तिथे येऊन बघितलं आणि फ्रायडेला आल्यामुळे गर्दी थोडीशी कमी होती. जर सॅटर्डे संडे आलो असतो तर खूपच गर्दी असते तिथे, फोटो काढण्यासाठी पण चान्स भेटत नाही. तर आता आम्ही इथेच फोटो काढून घेत आहोत आणि मेमरी आम्ही साठवून घेत आहोत. आणि मस्त असं हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे इथे आणि बाजूला सगळा समुद्र आहे. तर स्टॅच्यू का ग्रीन झालेला आहे तर तो ग्रीन नव्हता. तर बघा, तर कॉपर कलरमध्ये होता तो आणि का ग्रीन झाला आहे त्याचं रिझन पण यांनी दिलेलं आहे. इथे कॉपरपासून बनवलेला आहे आणि इथे केमिकल रिॲक्शन झालेली आहे त्याच्यामुळे त्याचा कलर ग्रीन झालेला आहे. I just talked to Miss Cashman. It's all right. All right, bye. तर आता आम्ही रिटर्न निघालेलो आहोत न्यू जर्सीच्या साईडला, जिथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे. तर ही आहे न्यूयॉर्क सिटी आणि न्यूयॉर्क सिटी ही मुंबईसारखीच आहे, एकदम गजबजलेली आणि कधीच बंद होत नाही. तर 24 तास तुम्हाला इथे लोक दिसतील आणि इथे ज्या राहणाऱ्या लोकांना इथे फिरण्यासाठी खूप आवडतं. तर माझी ही पहिलीच वेळ होती न्यूयॉर्क सिटी बघायची आणि आई पप्पांनासुद्धा दाखवायचं होतं आणि आम्हाला टाइम्स स्क्वेअर बघायचं होतं. मी तर नेहमी टीव्हीत बघत असते टाइम्स स्क्वेअर, पण इथे यायचं कधी वेळ आलीच नव्हती. म्हणजे आम्ही थोडंसं पेंडिंगवरच हे ठेवलं होतं की जेव्हा आई पप्पा येतील
तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत येईल. तर ही बस आहे इथे सिटीमधली, तर तेच आम्ही थोडंसं बघून घेत होतो आणि खूपच गर्दी इथे असं वाटत होतं की मी इंडियामध्येच आलेली आहे. आणि रस्त्याला असे लोक स्टॉल घेऊन बसलेले होते, पर्सच्या असतील काही गोष्टी विकण्यासाठी. आणि इथे छोटे छोटे असे खाण्याचे सुद्धा स्टॉल होते, तर बर्गर, फ्राईज वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या. आणि आम्ही तेच एक्सप्लोअर करत होतो. आई पप्पांना टाईम स्क्वेअर दाखवायचं होतं आणि थोडंसं इथल्या आजूबाजूच्या गोष्टी आम्हाला बघायच्या होत्या. आम्ही थोडंसं फिरलो, कारण की थोडंसं जास्त चालायला होतं. चालताना थोडासा त्रास होत होता, पण आम्ही चाललो, फिरलो, कारण की भरपूर आम्ही ऑलरेडी फिरलेलो होतो. आणि ऑलमोस्ट इथे आम्हाला 5 वाजले होते यायला. आणि इथे 1-2 तास आम्ही स्पेंड केला आणि परत आम्ही रिटर्न निघालो. थोड्या वेळातच इथे अशी तुम्हाला दिसत असेल, हे स्टॉल दिसत असेल पर्स विकण्यासाठी लोकांनी असे ठेवलेल्या होत्या. इथे असं आपल्याकडे पण तुळशीबागेत असेल, मुंबईला असेल, तर असे छोटे छोटे स्टॉल असतात. तर मला ते पाहून मस्त वाटलं की आणि खूप सारे लोक इथे आणि गजबजलेला एरिया आहे हा टाईम स्क्वेअर. तर टाईम स्क्वेअर बघून आलो आम्ही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एरियामध्ये आलो. तर इथे रेडिओ सिटी, त्याच्यानंतर NBC न्यूज आणि जिमी फॅलन जिथे बसतो, तर त्या सगळ्या गोष्टी आणि त्यातलं बिल्डिंग, खूप साऱ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, तर त्या बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि NBC न्यूज मी जे बघते, अमेरिकेचा जो न्यूज चॅनल, तर इथून तिथे सगळे लाईव्ह टेलिकास्ट होत असतात. तर ते सुद्धा मी ती बिल्डिंग आज बघितली. तर मी बघायची की अरे तिथे बाहेर लोक उभे राहायची आणि हाय करायची, तर तेच हा एरिया होता आणि तो सुद्धा बघितला आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो, संध्याकाळचे 7:30 वाजले होते. तर आम्ही निघालो जेवणासाठी आणि संध्याकाळची वेळ होती. तर आम्ही ठरवलं की न्यूयॉर्कपासून जर्सी सिटीमध्ये येण्यासाठी आम्हाला 20-25 मिनटं लागले. तर तिथे इंडिया स्पेस नावाचा एरिया आहे, जिथे सगळं आपले इंडियन रेस्टॉरंट, इंडियन ग्रॉसरी, पूर्ण लाईनमध्ये सगळं इंडियन आहे. आणि सगळे शॉप्स पाहून मला एवढं छान वाटलं. आणि मी पहिल्यांदाच या साईडला आलेले होते. आणि इथे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलेलं आहे रोडला तिथे. तर ते पाहून मला खूप छान वाटलं. आणि हे सगळे तुम्हाला आपले मसाला कॅफे, सगळे इंडियन क्युझिनचे सगळे शॉप्स बघायला भेटतील. इथे एक पण अमेरिकन शॉप्स तुम्हाला दिसणार नाही. ज्वेलरी असेल आणि पूजेचं जे साहित्य असेल, परत स्टोअर्स असतील तुम्हाला भाजीपाला विकत घेण्यासाठी. आणि हे सगळे आपले इंडियन लोक पाहून मला खूपच भारी वाटलं. आणि एका लाईनमध्येच पूर्ण खूप मोठी लाईन होती. तर आम्ही थोडंसं एक्सप्लोअर केलं, तिथे बघितलं काय काय अवेलेबल होतं. आणि आम्ही जाताच इथे बिर्याणी पॉट आहे. तर इकडे सगळे इंडियन रेस्टॉरंट आहे आणि इंडिया स्क्वेअर नावच दिलेलं आहे या एरियाला. आणि सगळे इंडियन रेस्टॉरंट, इंडियन शॉप, ग्रॉसरी स्टोअर सगळं आहे इकडे. तर हे इंडिया स्क्वेअर नाव दिलेलं आहे. इथे बिकानेरवाला सुद्धा आहे बघा.
आई पप्पांना एका ठिकाणी बसवलं आम्ही आणि आम्ही थोडंसं एक्सप्लोर करून आलो आम्ही दोघे, कारण की ते चालून चालून ऑलरेडी थकले होते. त्यानंतर इथे मी माझी प्रेग्नेन्सी क्रेविंग पूर्ण करत आहे आणि पाणीपुरी खाण्यासाठी आम्ही वतन फूड्समध्ये आलेलो आहोत आणि इथे खूप साऱ्या प्रकारचे पाणी अवेलेबल होते. पण मला एवढे काही पाणी आवडले नाही. खूप सारे गोड आणि जिरा पाणी असेल, तिखट पाणी असेल तर ते खात होतो आम्ही. तर $8ला एक पाणीपुरीची प्लेट होती, त्याच्यामध्ये 8 पाणीपुरी येत होती. Jay also wanted pani, right, Jay? Jay, do you want to eat pani puri? आई पप्पांना पाणीपुरी खायची नव्हती, त्याच्यामुळे आम्ही पाणीपुरी खाल्ली, मीच खाल्ली फक्त. आणि त्याच्यानंतर आम्ही हॉनेस्ट इंडियन रेस्टॉरंटमध्ये व्हेज थाळी खाण्यासाठी गेलो त्यांना घेऊन. आणि त्या व्हेज थाळीमध्ये होतं छोले श्रीकांतने घेतले होते. तर आम्ही व्हेज थाळीमध्ये होतं डाळ, पनीर, मिक्स व्हेज आणि 3 फुलके. तर असं जेवण केलं आम्ही आणि घरी यायला आम्हाला 11 वाजले. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.